तर दुसरीकडे मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारली गेली आहे। जमावबंदीमुळे मराठी एकीकरण समितीला नोटीस बजावण्यात आली। आज कबूतरखाना इथे हा मोर्चा निघणार होता। कबूतरखाना बंद करण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी आहे, परंतु या समितीच्या मोर्चाला आता परवानगी नाकारली गेली। जमावबंदीमुळे मराठी एकीकरण समितीला ही नोटीस बजावण्यात आली। जैन मुनी जे आहेत ते शस्त्र काढण्याची भाषा करतायत, मोर्चा काढण्याची भाषा करतायत, कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याची भाषा करतायत, कोर्टाचा अवमान करतायत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली, काय कारवाई केली? कबूतरखान्याचा विषय आहे, न्यायालयाने सांगितलंय कबूतरखान्यावरती कारवाई झाली पाहिजे, कबूतरखाना हटवला पाहिजे आणि त्याचा सर्वांनी मान सन्मान ठेवला पाहिजे, हीच भूमिका आहे। हे विचारण्यासाठी, हे सांगण्यासाठी आम्ही येतोय, तर तुम्ही आम्हाला नोटिसा का पाठवताय? ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही आणि पोलिसांचा, गृह विभागाचा आम्ही निषेध करतो। आम्हाला आमचं मत मांडण्याची मुभा असली पाहिजे, आम्हाला आमचे अधिकार मांडण्याचा मुभा असली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।